शेतकरी बंधूंनो नमस्कार। मी बळीराम गाडेकर। आज दिनांक 6 ऑगस्ट 2025। तर आज आपण दिनांक 6 ऑगस्ट ते दिनांक 20 ऑगस्ट पर्यंत राज्यात एकूण हवामान कसे राहील त्या बाबतीत आपला सविस्तर अंदाज देत आहे। तर शेतकरी बंधूंनो करूया सुरुवात। शेतकरी बंधूंनो अगोदर आपण बघूया दिनांक 6 ऑगस्ट ते दिनांक 15 ऑगस्ट पर्यंत राज्यात एकूण काय परिस्थिती राहील ते। तर शेतकरी बंधूंनो आजची तारीख आहे दिनांक 6 ऑगस्ट। आजपासून दिनांक 10 ऑगस्ट पर्यंत राज्यामध्ये इकडे पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, तसेच मराठवाडा, इकडे मध्य महाराष्ट्राची दक्षिण बाजू आणि इकडे कोकण किनारपट्टी, तर या पाचही विभागामध्ये आपल्याला आज दिनांक 6 ऑगस्टपासून ते दिनांक 10 ऑगस्टपर्यंत रोज दुपारनंतर व रात्री भाग बदलत मध्यम ते जोरदार पाऊस झालेला दिसेल। आता बघूया पुढे दिनांक 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत काय परिस्थिती राहील ते। तर शेतकरी बंधूंनो 11 ऑगस्ट आणि 12 ऑगस्ट रोजी 2 दिवस राज्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी होईल, नुसते ढगाळ वातावरण राहील। त्यानंतर पुन्हा 13, 14 आणि 15 पुन्हा पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा या तिन्ही विभागामध्ये बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होईल। तर आता बघूया दिनांक 15 ऑगस्ट ते दिनांक 20 ऑगस्ट पर्यंत एकूण काय परिस्थिती राहील ते। तर दिनांक 15 ऑगस्ट रोजी आपल्याला बंगालच्या समुद्रामध्ये एक कमी दाब क्षेत्र निर्माण झालेलं दिसेल आणि त्याचाच प्रभाव इकडे ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा, पूर्व विदर्भ, त्यानंतर पश्चिम विदर्भ, इकडे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टी, तर या पाचही विभागामध्ये दिनांक 15 ऑगस्ट ते दिनांक 20 ऑगस्टपर्यंत रोज दुपारनंतर आणि रात्री भाग बदलत मध्यम ते जोरदार पाऊस होईल। याच काळामध्ये या पाचही विभागामधल्या काही जिल्ह्यामध्ये एक मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला नाकारता येणार नाही। तर शेतकरी बंधूंनो हा होता दिनांक 6 ऑगस्ट ते दिनांक 20 ऑगस्टपर्यंतचा हवामान अंदाज। आज इतकेच, नमस्कार।